किती नगरसेवक मिळायचे आपल्याला? 122. आपण आधीच सांगितलेलं आहे की आम्ही सेंचुरी मारू, सांगितलेलं ना. आपल्याला 100चा आकडा पार करायचा आहे. 122चा करून आपण या ठिकाणी लढलो. उमेदवार उभे केले लढतो. राहुल आधीच सांगितलं की अनेक कार्यकर्ते लढत झाले. ही वस्तुस्थिती आहे. अनेक कार्यकर्ते 40 वर्षापासून, 30 वर्षापासून, 25 वर्षापासून, 20 वर्षापासून काम करत आहेत. सगळ्यांना अपेक्षा होती मला तिकीट मिळालं पाहिजे, मला तिकीट मिळालं पाहिजे. साहजिक, आणि ते कामच तेवढं. पक्षाने दिलेल्या सगळे कामं, सगळ्या जबाबदाऱ्या तरी पूर्णपणे पार पडल्या. पण निवडणुकीच्या वेळेला तिकीट 122, आपल्याकडे मागणारे तिकीट होते 1200. आणि त्यामुळे साहजिक 1100 लोकांना तिकीट मिळणार नव्हतं. बाकी 122 लोकांना तिकीट मिळालं. आणि त्यातही आपल्याकडे नवीन काही इन्कमिंग झालेलं आहे. या नाशिक शहराचे प्रमुख इतर पक्षाचे, विरोधी पक्षाचे पदाधिकारी आहेत, मग उभाटाचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, मनसेचे आहेत, अतिशय तोलामोलाचे मोठे पुढारी, मोठे पदाधिकारी त्या पक्षातले, माजी महापौर आहेत, अनेक वर्ष माजी नगरसेवक आहेत, स्टँडिंग कमिटीचे माजी चेअरमन आहेत. त्या सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून ज्या जागात आपण वर्षोवर्ष हारत होतो, आपल्याला ते विजय मिळतच नव्हता, अशा ताकदवर सगळे मातबर नेते आता आपण आपल्या पक्षामध्ये घेतले आहेत. सगळ्यांची नाव वेगवेगळे घेत नाही, तसे मातबर आहेत. आणि आपल्या सगळ्यांना खात्री आहे की ते आल्यामुळे वारंवार नेहमी हारणारे प्रभाव होते ते आता यावेळेला आपण जिंकणार आहोत, आहे की नाही. आणि म्हणून हा 100% आपण पार करू. लढत आपली मित्र पक्षामध्येच आहे. समोर शिवसेना शिंदे साहेबांची, इतर पक्ष तर कुठे काही दिसतच नाही. उभाटाचा फार फगोटा झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मी बोलणार नाही. शरद पवार साहेबांच्या ती कुठेच नाहीये. काँग्रेसही कुठे दिसत नाहीये. मनसे नाहीये. काही होत्या त्याच्या तिकडे प्रवेश केलेला सुजाताताई नाही. अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं नवे आणि जुने आपण एकत्र येऊन जर या ठिकाणी एक दिनाने एक मित्र लढलो तर आपल्याला सेंचुरी सहज मारता येईल. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी तर सज्ज व्हायचं आहे. आजपासून कामाला लागायचं आहे. असेल थोडा राग असेल, पुढे तुम्ही असतील, तुम्हाला भेटत सेवन केले जाते. त्यापूर्वी एवढ्या जागा त्या कधी झालेल्या नव्हत्या. पण तुम्ही सगळे एक मताने एक जणांना लढलात, संघ भावनेने लढलात, टीमवर्क करून लढलात. आणि म्हणून त्यावेळेला आपला आकडा 67 पर्यंत गेलेला होता. आणि म्हणून या वेळेला अनेक दिग्गज आपल्यामध्ये आल्यामुळे आपण आणि ते नवे जुने मिळून आव्हान आम्ही आपल्याला या ठिकाणी करतो. आज माननीय रवींद्रजी आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या महाराष्ट्रभरचा दौरा सुरू आहे. मुंबईला आहे, पुण्याला आहे, पिंपरी चिंचवडला आहे, ठाण्याला आहे, नाशिकला आहे, नागपूरला आहे. सगळ्या ठिकाणी निवडणुका आहेत. मी आपल्याला दाव्याने सांगेन, जे मी म्हणतायत आम्ही एकत्र झालो, आम्ही एकत्र झालो, होऊ द्या. 16 तारखेला निकाल लागेल, त्यावेळेला आपण बघा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ज्या प्रमुख 10 महापालिका आहेत, प्रमुख 10, त्यात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर असेल, नागपूर असेल, एका सुद्धा ठिकाणी विरोधी पक्षाचा महापौर बसणार नाही, बसणारच नाही. माझा शब्द लिहून घ्या. एका सुद्धा ठिकाणी नाही. प्रमुख जे 10 मालिका आहेत, पुढचे जे आहेत त्याच्यामध्ये अग्रणी जे आहेत त्यात. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांचा विश्वास हा आपल्यावर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे, देवेंद्रजींवर आहे, रवींद्रजींवर आहे, मोदीजींवर आहे. बाकी इतर ठिकाणी आपण सोबत लढतोय, महायुतीवर आहे. पण जे बोलबच्चन आहेत, जे बोल घेवडे आहेत, त्यांच्यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. मराठीचा मुद्दा करून लोकांना नुसत्या भूलथापा मारण्याचं काम करताय. मराठी म्हटल्यासाठी तुम्ही काय केलं?
लोकांनी 25 वर्षामध्ये महापालिकेत तुम्ही असताना उद्धवजी हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या या निवडणुकीत मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला अशी जबर चपराक बसेल की तुम्ही नंतर कधी उठणार नाही. आणि म्हणून आपल्याला तर आता कुंभमेळा आपल्या समोर आहे, नाशिकचा कुंभ आपल्या समोर आहे. 1.5 वर्षांनी कुंभमेळ्याची आपण तयारी करतो आहोत. आणि म्हणून नाशिक शहरामध्ये सर्व नगरसेवक आपले असलेच पाहिजे. कामाच्या बाबतीमध्ये तर काही आपल्याला एवढंच नाही आहे, निधी मोठा आहे. कुंभमेळ्यासाठी आपण 25,000 कोटी रुपयाचा निधी आणला आहे. शहरातले सगळे रस्ते आता आपण व्हाईट टॉप करतोय, सिमेंटचे करतोय, देण्याची व्यवस्था करतोय. STP प्लॅन या ठिकाणी सुरू आहे. वृक्षारोपण, काही नरेटिव्ह आहेत लेफ्टिस्ट काही, त्यांनी फार अंगात आणलं होतं. झाडं तुटत आहेत, 1000 झाडं तुटत आहेत. आम्ही कुठली झाडं तोडत नाही आहे. 12 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जी झाडं त्या ठिकाणी नव्हती ती रोपटी झालेली आहेत, ते आम्ही खाली मुळासकट काढतोय, दुसरीकडे नेऊन त्यांना शिफ्ट करतोय. आणि त्याच्या बदल्यामध्ये मी सांगितलं की आम्ही 15,000 झाडं या ठिकाणी नाशिक शहरातलं दररोज ट्रक येत आहेत, दररोज वृक्ष पडत आहे. 20-20 फुटाची झाडं आम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी लावतो आणि त्याची निगासुद्धा राखतो. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं की कुंभमेळ्यामध्ये कशी अडचण निर्माण करता येईल, इथे कसं तरी काय खोट काढता येईल. आणि म्हणून काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे. अजिबात भूलथापांना बळी पडू नका. आपण सर्वजण एकत्रित मिळून एक होऊन आपण अतिशय कुंभमेळा आपला सुंदर प्रकारे या ठिकाणी पार पाडूया. सुरक्षित कुंभ, सुंदर कुंभ, स्वच्छ कुंभ आपल्याला या ठिकाणी पार पडायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांच्या बरीचशी गरज या ठिकाणी पडणार आहे. पण त्यासाठी सर्वात आधी ही महापालिका एक हाती आपल्याला ताब्यात घ्यायची आहे. हा संकल्प आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंती करेल की आत्तापासून आपण या ठिकाणी कामाला लागावं. मनामध्ये काय असेल ते सगळे काढून टाका. निश्चित मी पुन्हा सांगेल की अनेक लोकांना वाईट वाटलेलं आहे. प्रमुख कार्यकर्ते मी कालपासून 200-300 जुन्या कार्यकर्त्यांना भेटलो, ज्यांनी फॉर्म भरले होते, त्यांना माघार घ्यायला विनंती केली, त्यांनी सगळ्यांनी माघार घेतली. 10-5% राहून गेले असतील. पुन्हा आपण जाहीर माघार घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांना विनंती करू. पण आपण सर्वांनी मिळून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 122 यांना या ठिकाणी निवडून आणायचं आहे. युती आपण केली असती, पण युती केली असती अजून कोणी समोरचे 40-25 जागा मागतायत, राष्ट्रवादीवाले 30 जागा मागतायत. जर आपल्या 70 जागा केल्या असत्या तर 50 जागेमध्ये आपण काय लढलो असतो. आज 122 जागा देऊन सुद्धा आपल्यामध्ये एवढी तीव्र नाराजी आहे. कार्यकर्ते रडतायत, नाराज होत आहेत. तर 70 जागा 50 जागा आपण लढलो असतो तर फक्त फारच मोठा उद्रेक झाला असता. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण युती न करण्याचा निर्णय, त्याची आकडा एवढा मोठा होता की त्यामुळे आपण तो या ठिकाणी घेतला. आणि आता आपण 122 जण या ठिकाणी लढतो आहोत. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला विनंती करेल की आता कुठेही मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. नवे जुने सगळे एकत्र मिळून, नाही तर मग 4 मध्ये याला सोड, त्याला धर, त्याला सोड, याला धर, असं अजिबात करू नका. 2 कंबळ चालवा, 2 बत्ते चालवा, असं अजिबात होता कामा नये. प्रभागचे प्रभाग सगळे 4चे 4 उमेदवार हे आपले त्या ठिकाणी विजयी झालेच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहीर झाले पाहिजे. एवढीच अपेक्षा मी आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्याला माननीय आपले अध्यक्ष आहेत रवींद्रजी त्या ठिकाणी बोलतील, कारण 2 तास लेट झाला, कारण त्यांना यायला उशीर झाला, नंतर काही बैठकांना उशीर झाला, पुढे मालेगावला जायचं आहे, तिथून धुळ्याला जायचं आहे, तिथून जळगावला जायचं आहे आणि संध्याकाळी नगरला पोहोचायचं आहे. आता हा कार्यक्रम कसा होईल हाच प्रश्न माझ्यासमोर आहे. नाशिकचं आपलं घरच आहे. मी आता 15 दिवस 12 दिवस तुमच्यासोबतच या ठिकाणी राहणार आहे. जळगावला मला जायची गरज नाही. तो जर 25 जागा आपल्याकडे बिनविरोध झाल्या आणि तिथे एकसुद्धा खातं मला वाटतं समोरच्याचं उघडणार नाही 74 पैकी. धुळ्यातली परिस्थिती तीच आहे. 90% जागा 100% जागा आपण त्या ठिकाणी जिंकतोय. आणि त्यामुळे मला तिथे बघण्याची गरज नाही. सगळा वेळ मी निश्चित आपल्यामध्ये या ठिकाणी देणार आहे, आपल्याला या ठिकाणी देणार आहे. फक्त 15 दिवस मी या ठिकाणी राहील, तेव्हा संध्याकाळी सकाळी मला जेवणाची व्यवस्था करायची तरी घरी मला करत जा, मला बोलवत जा तुमच्याकडे जेवायला. सगळ्या आमच्या लाडक्या भगिनी निश्चित मी आपल्याकडे येऊन त्या ठिकाणी जेवेल. पण पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपल्याला सगळ्यांनी आत्तापासून सज्ज व्हावं आणि आपला जो आकडा ठरलेला, आपली जी संख्या ठरलेली ती सर्वांनी पार करावी एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.